मी प्राध्यापक प्रशांत पुजारी, विवेकानंद कॉलेज, औरंगाबाद. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या चॅप्टरचा दुसरा भाग आपण त्याच्यातला बघतो आहे. ते आहे कौशल्याचे महत्त्व. कौशल्याचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ स्किल. व्यवसायात तसंच वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व यश संपादनासाठी अनेक प्रकारची गुणवत्ता व कौशल्य असावी लागतात. प्रत्येकाजवळ सर्व कौशल्य अंगभूत असतीलच असं नाही, तरी पण आपल्या कार्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य त्याने विकसित करणे फार गरजेचं असतं. मग काही जणांना ही कौशल्य उपजत प्राप्त होतात, तर काही जणांना ही संस्कार व प्रशिक्षणाद्वारे प्राप्त करता येतात, तर काही जण परिश्रमपूर्वक आत्मसात करतात. कौशल्य या संज्ञेची किंवा या संज्ञेचा अर्थ विविध कामे यशस्वीपणे पार पाडण्याची कला म्हणजे कौशल्य होय. विविध प्रकारची कामे यशस्वीपणे पार पाडण्याची कला म्हणजे कौशल्य होय. कोणतंही काम करताना त्याच्यामध्ये एक स्किल असावा लागते, एक कला असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कौशल्य असायला पाहिजे की जेणेकरून ते काम यशस्वीपणे आपण चांगल्या पद्धतीने करू शकू. सेकंड आहे व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक ज्ञान व प्रत्यक्ष कामासंदर्भात परिपूर्ण ज्ञान व प्रशिक्षण आत्मसात करण्याची क्रिया म्हणजे कौशल्य असे म्हणता येईल. व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक ज्ञान व प्रत्यक्ष कामासंदर्भात परिपूर्ण ज्ञान व त्याबद्दलचं प्रशिक्षण आत्मसात करण्याची क्रिया म्हणजे कौशल्य होय. काय सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय करतात, त्या व्यवसायाला लागणारे जे काही ज्ञान आहे, मग तांत्रिक असेल, शैक्षणिक असेल, व्यावहारिक ज्ञान असेल किंवा नसेल, तरी ते तुम्हाला प्रशिक्षणाद्वारे तुम्ही जेव्हा ते चांगल्या पद्धतीने आत्मसात करतात, त्या क्रियेला कौशल्य असं म्हटलेलं आहे. मग कौशल्याचे महत्त्व बघत असताना की विविध कौशल्य संपादित केलेल्या व्यक्तींचं यश किंवा यशाच्या पायऱ्या ह्या व्यापक प्रमाणामध्ये असतात. ज्या उद्योजकाची कौशल्य अधिक उच्च पातळीची असतात, त्यांच्यात आपल्या कार्यात यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते. साधारणपणे उद्योजकाला व्यवसायाची यशस्वीपणे वाटचाल करण्यासाठी काही कौशल्य आत्मसात करावी लागतात किंवा त्याची आवश्यकता असते. प्रथम, संदेशवहनाचे कौशल्य. प्रभावी संवाद कौशल्य किंवा संवाद करण्याचे कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. सुयोग्य नियोजन व उचित निर्णय घेण्याचे कौशल्य. कोणतेही कार्य करत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला नियोजन, प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे आणि त्या नियोजनाच्या आधारावर निर्णय घेणंचं एक कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. समस्यांचं तत्परतेने निराकरण करण्याचं कौशल्य. समस्या काही निर्माण झाल्या उद्योगामध्ये तर त्या तात्काळ त्याला सोडवता आल्या पाहिजे. वेळेचं व स्वयंव्यवस्थापनाचं कौशल्य. वेळ ही तर सर्वांनीच पाळली पाहिजे. वेळेला धरून वेळेत काम कशी पूर्ण होतील या दृष्टीने त्याने ते काम केलं पाहिजे. त्याचंसुद्धा कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे. पुढाकार घेऊन काम करण्याचं कौशल्य. बघा, उद्योजक म्हटलं कोणत्याही व्यक्तीमध्ये हे कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. त्याला एक प्रकारचं अभिप्रेरणा किंवा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे की नाही, मी हे काम करणार आहे. आपण बऱ्याच वेळेस बघतो की एकमेकांवर काम ढकलण्याचा प्रयत्न करतो, मी नाही, तू कर, तू नाही. पण जेव्हा तुम्ही व्यवसाय करतात, उद्योजक बनतात, तेव्हा तुम्हाला स्वतः त्या व्यवसायामध्ये
जे काम तुम्हाला समोर येईल ते पुढाकार घेऊन तुम्हाला पार पाडणं गरजेचं आहे. त्याचं कौशल्य असलं पाहिजे. मानवी संबंध विकसित करण्याचे कौशल्य, माणसं जमवण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आपला व्यवसाय केव्हा विकसित होईल की जेव्हा आपल्याकडे जास्तीत जास्त मॅनपॉवर असेल आणि असलेल्या मॅनपॉवर त्यांना कशा पद्धतीने आपण त्याचं संघटन करून आपण व्यवसायाचा विकास कसा साधू शकतो याचं सुद्धा तुमच्याकडे कौशल्य असलं पाहिजे. त्यानंतर आहे सकारात्मक दृष्टिकोनाचं कौशल्य. आता सकारात्मक दृष्टिकोनाचं कौशल्य सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन आपला असला पाहिजे. नकारात्मक विचार घेऊन आपण आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने जे काही यश आहे आपलं ते आपण विकसित करू शकत नाही किंवा ते प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोनसुद्धा असला पाहिजे. त्यानंतर आहे उद्योजकाच्या दृष्टीने कौशल्याचे महत्त्व. आता हे सामान्य व्यक्तींमध्ये जर कौशल्य हे पाहिजेच, मग आता व्यावहारिक दृष्टीने किंवा उद्योजकाच्या दृष्टीने आपल्याला कौशल्याचं महत्त्व बघायचं आहे तर उद्योजक हा वाजवी जोखीम स्वीकारतो. प्रत्येक वळणावर प्रत्येक टप्प्यावर त्याला जोखीम ही स्वीकारावीच लागते. ही जोखीम स्वीकारणे म्हणजे सुद्धा एक कौशल्य आहे, एक कला आहे. सतत नवीन संधीच्या शोधात राहत असतो. नवनवीन काय आहे मार्केटमध्ये, आपल्या व्यवसायाला त्याचा उपयोग कसा करून घेता येईल या दृष्टिकोनाने त्याला सतत नवीन नवीन संधीचा उपयोग करावा लागतो. आपले लक्ष गाठण्यासाठी सुयोग्य नियोजन व वेळेचे व्यवस्थापन करतो. आपलं जे काही टार्गेट आहे, जे अचिव्हमेंट आहे, जे ठरवलेलं आहे, यश आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्यासाठी आपल्याला सुयोग्य नियोजन व त्याचं व्यवस्थापनसुद्धा करणं गरजेचं आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करतो व त्याची उच्च कार्यक्षमता जोपासतो किंवा असते. उपलब्ध साधनसामग्री, अवेलेबल असलेल्या साधनसामग्रीचा योग्य वापर कसा करता येईल व त्याची उच्च कार्यक्षमता कशी निर्माण करता येईल हे कौशल्य त्याच्यामध्ये असते. समस्यांचं योग्य रीतीने निराकरण करतो. व्यवसाय म्हटला, उद्योग म्हटला तर प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण या समस्यांना व्यवस्थितपणे योग्य रीतीने त्या समस्या हल करणं, त्या सोडवणं हे सुद्धा एक कौशल्याचं काम आहे. व्यवसायात विश्वासार्हता निर्माण करतो. आपला व्यवसाय बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने लोकांमध्ये आपण विश्वास निर्माण करू शकतो यासाठी सुद्धा आपल्याला ते कौशल्यच आहे की आपण आपलं व्यक्तिमत्व किंवा आपल्या उद्योजकाचं जे काही नाव आहे ते लोकांच्या मनामध्ये त्याची विश्वासार्हता कशी निर्माण करतो हे ते कौशल्य असलं पाहिजे. एक उत्तम यशस्वी सतत उद्दिष्ट प्राप्ती करून देणारी संघ निर्माण करू शकतो. एक उत्तम यशस्वी व सतत उद्दिष्ट प्राप्त करून देणारा संघ निर्माण करू शकतो. हे सुद्धा एक कौशल्य आहे की आपल्या व्यवसायासाठी लागणारं एक उत्तम यशस्वी व सतत उद्दिष्ट ध्येय प्राप्ती करायची असेल, एक उद्दिष्ट ठरवायचं असेल तर अशा लोकांचं एक संघटन तो निर्माण करण्याचं कौशल्य. असे बरेच उद्योजकाच्या दृष्टीने कौशल्याचं महत्त्व आहे. त्यानंतर आहे आपला नेक्स्ट पॉईंट, उद्योजक आणि उद्योजकता संकल्पना. तर उद्योजक आणि उद्योजकता संकल्पना प्रामुख्याने हे दोन्ही अर्थ आपण बघायला गेले तर ते एक जवळपास त्याच्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द बघायला मिळतो की परस्परांना ते पर्याय आहेत असं समजून वापरल्या जातात. आता उद्योजक हा शब्द व्यक्तिनिर्देश करतो. उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे. उद्योजकता व्यवसायात एकूण पडणारी जबाबदारी होय. ती उद्योजकाची एकूण कार्य सूचित करते. ही जबाबदारी, धोके, अनिश्चितता सर्व उद्योजकांसाठी सारखीच असते. उद्योजकतेची सुरुवात उद्योजकापासून होते. आपण आधीच बघितलं की उद्योजक म्हणजे काय तर एक व्यक्ती निर्देश करणारा एक
शब्द आहे की उद्योजक म्हणजे एक व्यक्ती की माझ्या डोक्यामध्ये ज्या काही नवनवीन संकल्पना आहे, कल्पना आहे, तर त्या कल्पनांच्या आधारावर मी उद्योग करणार. आणि उद्योजकता म्हणजे काय, की ज्या काही गोष्टी उद्योजकासाठी लागणार आहे, मग त्यासाठी लागणारी जोखीम असेल, जबाबदारी असेल, अनिश्चितता असेल, तर या सर्व गोष्टी उद्योजकाने जुळवून त्या उद्योजकाची सुरुवात करणे म्हणजे उद्योजकता होय. आता उद्योजकाची व्याख्या की जे.बी. से यांच्या मते उत्पादन साधनांचे एकत्रीकरण करणारी आणि उद्योगाच्या व्यवस्थापनाचे कार्य करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. काय सांगितलंय की उत्पादन साधनांचे एकत्रीकरण करणारी आणि उद्योगाच्या व्यवस्थापनाचे कार्य करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. आता व्यवसायासाठी उत्पादनासाठी लागणारं जे काही साधन सामुग्री आहे त्याची जुळवाजुळव एकत्रीकरण करणं आणि त्याचं व्यवस्थापनाचं कार्य करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक आहे. जो व्यक्ती त्याच्या जे काही नवनवीन कल्पना आहे त्याचा उपयुक्त असे साधनांचा वापर करून ते उत्पादन करण्यासाठी जे व्यवस्थापन करतो त्या व्यक्तीला आपण उद्योजक असं म्हटलं आहे. त्यानंतर आहे शुम्पीटर यांच्यानुसार नाविन्याचा स्वीकार करणारी व सृजनशीलतेला महत्त्व देऊन कार्य करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक आहे. साधा सिंपल किंवा सरळ भाषेत आपण सांगितलं की उद्योजक म्हणजे नाविन्याचा स्वीकार करणारी व्यक्ती, ज्याच्याकडे आपल्या सर्वसाधारण माणसापेक्षा काहीतरी नवीन करण्याची उमेद असते, त्यालाच आपण उद्योजक असं म्हणतो. तुम्हा साधारण व्यक्तींना आपण उद्योजक नाही म्हणू शकत. ज्याच्याकडे नवनवीन काही संकल्पना आहे, नवीन काहीतरी निर्माण करण्याची धमक आहे, अशा व्यक्तीला आपण उद्योजक असं म्हटलेलं आहे. तर आता उद्योजकतेच्या व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे.ई. स्टेपनेक यांच्यानुसार व्यवसायात जास्तीत जास्त जोखीम पत्करण्याची क्षमता, संघटनेची क्षमता, उत्पादनातील विविधता व नवनिर्मिती करण्याची तीव्र इच्छा म्हणजे उद्योजकता होय. व्यवसायात जास्तीत जास्त जोखीम पत्करण्याची क्षमता, संघटनेची क्षमता व उत्पादनातील विविधता व नवनिर्मिती करण्याची तीव्र इच्छा म्हणजे उद्योजकता होय. त्या व्यवसायात जास्तीत जास्त जोखीम असते, ती पत्करण्याची तयारी, त्याची क्षमता असली पाहिजे. व्यवसायासाठी लागणारे जे काही साधन सामुग्री आहे त्याचं संघटन करण्याची त्याच्याकडे क्षमता असली पाहिजे. उत्पादनातील विविधता व नवनिर्मिती, उत्पादनामध्ये काय नाविन्यता आपल्याला निर्माण करता येईल किंवा नवनिर्मिती निर्माण करण्याची जी इच्छा आहे ती म्हणजे उद्योजकता होय. उद्योजकता म्हणजे उद्योजकाने स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विशिष्ट ध्येय समोर ठेवून चिकाटीने, जिद्दीने आणि धाडसाने एक नवीन जबाबदारी स्वीकारणे आणि त्यातून फायदेशीर व उपयुक्त अशी निर्मिती करणे होय. उद्योजकता म्हणजे उद्योजकाने स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विशिष्ट ध्येय समोर ठेवून चिकाटीने, जिद्दीने आणि धाडसाने एक नवीन जबाबदारी स्वीकारणे आणि त्यातून फायदेशीर व उपयुक्त अशी निर्मिती करणे होय. जेव्हा उद्योजक स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर एक विशिष्ट ध्येय ठरवून की मला उद्योजक बनायचं आहे, मला व्यवसाय करायचा आहे, मला काहीतरी नवीन करायचं आहे, त्यासाठीने जिद्दीने, चिकाटीने व धाडसाने एक नवीन जबाबदारी स्वीकारतो, अशा व्यक्तीला किंवा अशा निर्मिती करणाऱ्याला उद्योजकता असं आपण म्हटलं आहे. त्यानंतर आहे उद्योजकाची वैशिष्ट्य. उद्योजकाची वैशिष्ट्य नंबर 1, उद्योजक हा व्यक्ती अथवा व्यक्ती समूहाच्या स्वरूपात असू शकतो. उद्योजक हा व्यक्ती अथवा व्यक्ती समूहाच्या स्वरूपात असू शकतो.
व्यक्ती एक असू शकतो किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन सुद्धा उद्योजक करू शकतात किंवा उद्योजकता निर्माण करू शकतात. उद्योजक व्यवसायासाठी आवश्यक साधनसामग्रीचे व्यवस्थितपणे एकत्रीकरण करून त्याचे उत्पादनात परिवर्तन करतो. उद्योजक व्यवसायासाठी लागणारे जे काही साधनसामग्री आहे, कच्चा माल असेल, मनुष्यबळ असेल, मशिनरीज वगैरे असेल, या सर्वांची जुळवाजुळव करून त्याचं उत्पादनामध्ये परिवर्तन करतो. त्यानंतर उद्योजक व्यवसायातील धोका पत्करतो. उद्योजक व्यवसायाचं नियोजन, संघटन, व्यवस्थापन व संचालन कुशलतेने व प्रभावीपणे पार पाडतो. उपलब्ध संधीचा पुरेपूर फायदा घेतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. उद्योजक संघटनेतील लोकांना कार्यप्रवृत्त करतो. हे आहे उद्योजकाची वैशिष्ट्य. आता उद्योजक बघितलं तर उद्योजकासाठी एक विशिष्ट प्रकारचं गुण की विशिष्ट प्रकारचे गुण त्याच्या अंगी असले पाहिजे किंवा त्याची आवश्यकता त्याच्याकडे असली पाहिजे. पहिलं आहे शिक्षण. शिक्षण म्हटलं की उद्योजक हा सुशिक्षित व प्रशिक्षित असावा. त्याने व्यवसायाभिमुख ज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता असलेली पात्रता धारण केलेली असावी. प्रादेशिक भाषा इंग्रजी व हिंदी भाषा अवगत असावी. मूळ त्याला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाच्या संबंधित त्याला ते व्यावसायिक शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारी जी काही भाषा कौशल्य आहे ते सुद्धा त्याच्याकडे अवगत असलं पाहिजे. ज्ञान, दुसरा पॉईंट आहे आपला ज्ञान, की ज्यामध्ये व्यवसायासाठी आवश्यक असलेलं तांत्रिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, व्यवस्थापकीय ज्ञान, संगणकीय ज्ञान किंवा अर्थशास्त्रीय ज्ञान या सर्व ज्ञानाची त्याला आवश्यक असते. नंबर 3, अचूकता. उद्योजकाची प्रत्येक कृती, शब्द व निर्णय अचूक असावा. कारण की त्याचा जर निर्णय चुकला तर त्याचा परिणाम संपूर्ण आपल्या व्यवसायावर पाहायला मिळेल. म्हणून त्याने जी काही त्याची अचूकता आहे तर ती त्याने व्यवस्थित पार पाडली पाहिजे, ती अचूक असायला हवी. त्यानंतर आहे दूरदृष्टी. भविष्यकालीन घटनांचा आणि घडामोडींचा अंदाज उद्योजकाला घेता आला पाहिजे. व्यवसाय करताना फक्त वर्तमान काळामध्ये काय चालू आहे याचा विचार न करता भविष्यामध्ये आपल्याला काय परिस्थितीला सामोरं जावे लागेल याचा सुद्धा एक अंदाज घेऊन वर्तमान काळामध्ये जो कार्य करतो तोच एक यशस्वी उद्योजक ठरतो. त्यामुळे त्याच्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे, शोधक वृत्ती असली पाहिजे की आपल्या उपक्रमामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार परिवर्तन, फेरबदल, सुधारणा इत्यादी करण्यासाठी उद्योजकाजवळ शोधक वृत्ती असणं फार गरजेचं आहे. नवनवीन बाजारपेठेमध्ये काय घडामोडी घडतात आहे किंवा काय फेरबदल होत आहे तर त्याचं अनुकरण, त्याचा फेरबदल आपल्या व्यवसायामध्ये करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर नेतृत्व, साहस वृत्ती, की त्याला साहस वृत्ती म्हणजे कोणतंही कार्य करत असताना त्याला एक साहसपणा असला पाहिजे, धाडसी व्यक्तिमत्व त्याच्याकडे असलं पाहिजे की नाही या गोष्टी खंबीरपणे नेतृत्व करत किंवा एखादा व्यवसायाचं नेतृत्व उद्योजक करीत असतो. तसंच ज्या प्रकारे व्यवसायाचं स्वरूप असेल त्या व्यवसायाचा जो कर्ता आहे तो त्या व्यवसायाचं नेतृत्व करत असो. मग उद्योजक म्हटलं तर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याला खंबीरपणे पार पाडाव्या लागतात आणि वेगवेगळ्या सेवकांना, जे मनुष्यबळ आहे त्यांना तो मार्गदर्शन करू शकतो व आपल्याकडून जे अपेक्षित आहे ते कर्मचारी वर्गाकडून काम करून घेण्याची त्याच्यामध्ये तो त्या व्यक्तींकडून, त्या कर्मचाऱ्यांकडून तो काम करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या कंपनीला लागणारं जे काही यश आहे ते आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या जे काही साधनसामुग्री आहे, जे काही मनुष्यबळ आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर त्यामुळे
त्या व्यक्तींसोबत खंबीरपणे चांगल्या जबाबदारीने नेतृत्व करणं फार गरजेचं आहे. नेतृत्व करण्याची एक कला त्याच्यामध्ये असली पाहिजे. कुशल संघटन कौशल्य, की उद्योजक हा एक कुशल संघटक असावा लागतो. त्याला नियोजित उद्देश साध्य करण्यासाठी व्यवसायाचे सर्व घटक एकत्रित करणे, त्यांच्यात सुसूत्रीकरण व समन्वय साधणे, यासाठी कुशल संघटन कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे. की व्यवसायामध्ये जे काही व्यक्ती आहे, व्यक्ती आहे, व्यक्ती कर्मचारी किंवा आपले साधन सामग्री, या संघटनावर, या घटकांवरच आपलं व्यवसाय अवलंबून आहे. तर त्या व्यवसायामध्ये काम करणारे व्यक्ती असेल तर त्यामध्ये एक सुसूत्रीपणा, समन्वय कसा साधता येईल, या हेतूने त्याच्याकडे ते कार्य करून घेण्याचं कौशल्य असलं पाहिजे. जबाबदारीची जाणीव असली पाहिजे, की स्वतःवर असलेल्या जबाबदारीची जाण तर ठेवलीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्या सहकार्यांमध्ये उपक्रमाबाबतच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करावयास त्याला पाहिजे. स्वतःचीच जबाबदारी आहे की मी कोणत्या पदावर आहे, मी काय काम करतो आहे आणि मी कसं वागलं पाहिजे, याची जबाबदारी तर असलीच पाहिजे. पण व्यवसायामध्ये वावरत असताना इतर जे काही उपक्रमाची किंवा सहकार्यांमध्ये जी जबाबदारी असते त्याचीसुद्धा जाणीव कशी निर्माण करता येईल, याचं हे गुण असलं पाहिजे. आणि शेवट आहे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व ही एक उद्योजकाची महत्त्वाची जमेची बाजू असते. यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्याचं चारित्र्य हे शुद्ध असलं पाहिजे. आत्मविश्वास व उच्च मनोबल, प्रामाणिकपणा, धैर्य, वेळेची जाण, त्याच्या परिणामासंबंधी अंदाज व सुदृढ प्रकृती इत्यादी अंगभूत गुणधर्म असणेही आवश्यक आहे. काय की चांगलं व्यक्तिमत्व घडवताना आपण फक्त पर्सनॅलिटी, फक्त त्याचं शरीरयष्टी न बघता आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत काय गुण आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. की त्याचं चारित्र्य कसं आहे, आत्मविश्वास कसा आहे, त्याचं मनोबल कसं आहे, धैर्य आहे का, वेळेची जाण आहे का, किंवा स्वयंशिस्त व सुदृढ प्रकृती आहे का, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. ज्या व्यक्तीमध्ये अशा सर्व गोष्टी अंगभूत असतात तोच चांगला एक प्रकारचं व्यक्तिमत्व घडवू शकतो. त्यानंतर आहे उद्योजकीय क्षमता. आता उद्योजकीय क्षमता तर एंटरप्रिनियल कॉम्पिटेन्सीज म्हणजेच उद्योजकामध्ये कोणकोणती क्षमता असली पाहिजे. प्रामुख्याने यामध्ये 3 भाग केलेले आहे. एक वर्तणूक विषयक कार्यक्षमता, त्याच्यामध्ये काय वर्तणूक विषयक क्षमता असली पाहिजे. दुसरं आहे उद्योग स्थापनेबाबत कार्यक्षमता. तर नंबर 3 आहे उद्योग व्यवस्थापनेबाबत कार्यक्षमता. आता वर्तणूक विषयक कार्यक्षमता बघत असताना त्यामध्ये काय काय बघायचं आहे की जोखीम स्वीकारणे. प्रत्येक उद्योजकाला जोखीम स्वीकारणे हा एक महत्त्वाचं त्याची कार्य आहे. की त्याला जोखीम ही प्रत्येक टप्प्यावर स्वीकारावीच लागते. त्यानंतर अडचणींना सामोरे जाण्याची क्षमता, समस्यापूर्ती. त्या व्यवसायात नवीन पदार्पण करणाऱ्या उद्योजकाला किंवा व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा तोंड द्यावं लागतं. त्या समस्या सोडवण्यासाठी वृत्ती व क्षमता तो स्वतःमध्ये निर्माण करतो. प्रत्येक निर्माण होणाऱ्या समस्येचा सूक्ष्म अभ्यास करतो. समस्या उद्भवण्यास कारणीभूत घटक कोणते व समस्या कशा प्रकारे सोडविता येईल याबाबत विचार करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. तर व्यवसायामध्ये समस्यापूर्ती किंवा अडचणींना सामोरे जाण्याची कार्यक्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. की प्रत्येक घटकांवर वेगवेगळ्या टप्प्यांवर व्यवसायाला किंवा व्यक्तीला समस्या येणारच आहे. मग त्या समस्या कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल
कोणत्या घटकांमुळे आपल्याला समस्यांना सामोरं जावं लागत आहे ते घटक आधी शोधून काढणं आणि त्याच्यावर अभ्यास करून त्या कशा सोडवता येतील याबाबत एक निश्चित कार्यक्रम तयार करणे. सतत पुढाकार घेऊन काम करण्याची क्षमता. त्या व्यवसायाचं नेतृत्व हा उद्योजक करीत असतो. उद्योजकाच्या ध्येय धोरणांबाबत निश्चितपणे ठाम भूमिकेने व व्यवसाय हिताच्या दृष्टीने निर्णय घेत असतो. मग उद्योजकाची स्वयंप्रेरणेने स्वतःचा विचार करून प्रत्येक घटनेवर निर्णय घेण्याची क्षमता असते. सभोवतालच्या परिस्थितीचे उद्योजक सतत विश्लेषण करीत असतो. याद्वारे आपणास कोणत्या फायदेशीर संधी उपलब्ध होतील याबाबतचे अंदाज व आराखडे तयार करून योग्य तो निर्णय घेत असतो. आता स्वतः पुढाकार घेऊन कार्य करणे हे प्रत्येक व्यक्तीला जमत नाही, पण उद्योजक म्हटलं की त्याला हे कार्य स्वतः पुढाकार घेऊन करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या ध्येय धोरणांबाबत निश्चितपणे ठाम भूमिकेने व व्यवसाय हिताच्या दृष्टीने तो निर्णय घेत असतो. व्यवसायातील प्रत्येक कार्यात तो स्वतः पुढाकार घेऊन कार्य करण्याची त्याची वृत्ती असते. प्रत्येक घटनेवर स्वतःचं नियंत्रण तो तिथे प्रस्थापित करतो व सभोवतालच्या बाजारात किंवा आजूबाजूला जे उद्योजक आहे त्या उद्योजकांमध्ये काय विश्लेषण आहे तो ते करत असतो. त्यानंतर नाविन्यता. सतत उद्योजकाला नाविन्याची आवड असते. सतत नवीन कल्पना, नवीन उत्पादन तंत्र, नवीन बाजारपेठ, नवीन वस्तूंचा शोध इत्यादींबाबत व्यवसायात नाविन्यता निर्माण करण्याचा उद्योजकाचा स्थायी स्वभाव असतो. प्रत्येक नवनवीन उत्पादन तंत्रांमध्ये किंवा सतत नवनवीन ज्या काही कल्पना आहे की काय नाविन्यता, काय नवीन आपण क्रिएट करू शकतो, काय नवीन लोकांना आपण देऊ शकतो की ज्याचा आपल्या व्यवसायावर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल या दृष्टिकोनाने तो सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. त्याच्यामध्ये ती वृत्ती असते. ध्येयशक्ती व वृत्ती, दीर्घयोगी वृत्ती. उद्योजक व्यवसायात विशिष्ट उद्दिष्ट गाठावे यासाठी प्रयत्नशील असतो. सर्व प्रकारचे श्रम करण्याची त्याची वृत्ती असते. व्यवसायाचे विशिष्ट ध्येय साध्य करण्याच्या मार्गात निर्माण होणाऱ्या विविध अडचणींवर मात करून उद्योजक आपला उद्देश सफल करीत असतो. विविध अडचणींना उद्योजक अत्यंत धीराने तोंड देत असतो व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होतो. तर उद्योजक व्यवसायात विशिष्ट उद्दिष्ट गाठावे यासाठी प्रयत्नशील करत असतो की आपल्याला एक टार्गेट ठरवलेलं आहे, जे उद्दिष्ट ठरवलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी तो नेहमी झटत असतो. त्या परीने काम करण्याची त्याची तयारी असते व त्यासाठी तो प्रयत्नशील असतो. सर्व प्रकारचे काम करण्याची त्याची तयारी असते. व्यवसायाचं विशिष्ट ध्येय साध्य करण्याच्या मार्गात निर्माण होणाऱ्या ज्या काही विविध अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत असतो व आपला जो उद्योजक बनण्याचा जो उद्देश आहे तो सफल करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आहे उपयुक्त माहितीचे संकलन व विश्लेषण करण्याची क्षमता. तर विशिष्ट माहितीचं संकलन व त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता. तर उद्योग व्यवसाय सुरळीत व यशस्वीपणे चालविण्यासाठी उपयुक्त माहितीचे संकलन व विश्लेषण करण्याची क्षमता. तर उद्योग व्यवसाय सुरळीत व यशस्वीपणे चालवण्यासाठी विविध बाबींवर माहिती जमा करणे आवश्यक असते. तेव्हा आवश्यक ती माहिती जमा करण्याची कला उद्योजकामध्ये असली पाहिजे. माहितीचे विश्लेषण व सत्यता पडताळून
पाहण्याची उद्योजकाची वृत्ती असते. उद्योजकासाठी जी काही माहिती उपलब्ध आहे किंवा जी आवश्यक आहे त्या उपलब्ध माहितीचं संकलन त्याला करता आलं पाहिजे व त्या माहितीची सत्यता पडताळून उद्योजकाची विश्वसनीय माहितीच्या आधारावरच घेतलेले जे काही निर्णय आहे ते उद्योजकाला यशाकडे नेत असतात. म्हणजे व्यवसायासाठी जे काही माहिती आवश्यक आहे, जी काही साधन व्यावहारिक ज्ञान असेल, तांत्रिक ज्ञान असेल किंवा त्या व्यवसायाचं किंवा त्या व्यवसायासंबंधित जे काही वेगवेगळे प्रशिक्षण आहे त्याची माहिती जमा करणे व जी त्या मिळवलेल्या माहितीमधून जी सत्य आहे त्याची सत्यता पडताळून तेव्हा त्याच्यावर जर कार्य केलं तरच तो यशस्वी उद्योजक ठरू शकतो. त्यानंतर आहे उद्योग स्थापनेबाबत कार्यक्षमता. आता उद्योग स्थापनेबाबत कार्यक्षमता बघत असताना त्याच्यामध्ये एकतर पहिलं प्रकल्पाची निवड ही कार्यक्षमता असली पाहिजे. कारण की प्रकल्पाची निवड करताना औद्योगिक परिस्थितीची पाहणी करून फायदेशीर संधीची निवड करणे. प्रकल्प निवडत असताना आपल्या व्यवसायाला कसा फायदेशीर ठरेल किंवा येणाऱ्या संधीचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो या दृष्टिकोनाने प्रकल्पाची निवड करायची. बाजारपेठेची पाहणी मग यामध्ये वैयक्तिक बाजारपेठांची माहिती स्वतः जमा करणे व संभाव्य बाजारपेठेतली मागणी काय आहे, बाजारपेठेतील स्पर्धा व त्याचं प्रमाण, स्पर्धक किती आहे, नफ्याचं प्रमाण कसं आहे इत्यादी बाबत अभ्यास करून उद्योगाची निवड करणे. आपला व्यवसाय किंवा उद्योग निर्माण करत असताना बाजारपेठेची पाहणी करणं त्याला गरजेचं आहे. हे कार्य त्याने पार पाडलं पाहिजे की बाजारपेठेमध्ये आपल्या व्यवसायाला अनुसरून किती स्पर्धक आहे किंवा बाजारपेठेत एकंदरीत काय मागणी आहे, बाजारपेठेमध्ये किती प्रमाणामध्ये स्पर्धा आहे, नफ्याचं प्रमाण किती प्रमाणामध्ये आहे, या सर्वांचा अभ्यास त्याने केला पाहिजे. योग्य प्रकल्पाची निवड करणे व ती योग्य व फायदेशीर असली पाहिजे. त्याच्यामधले जे काही ड्रॉबॅक्स आहे, जे काही कमतरता आहे, त्याच्यामध्ये जमेच्या ज्या काही शक्तिस्थान चांगल्या बाजू आहे, स्ट्रेंथ आहे, अशा संधींची माहिती त्याने तिथे घेतली पाहिजे. ज्या काही आपल्या व्यवसायाला अनुसरून ज्या संधी आहे किंवा त्या व्यवसायात येणारे जे अडथळे आहे त्याचा अभ्यास त्याने केला पाहिजे. प्रकल्प अहवाल तयार करणे. त्या प्रकल्प अहवाल व त्यासाठी आवश्यक ती कागदपत्र त्याने तयार केली पाहिजे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेले जे काही गुंतवणूक क्षमता आहे, व्यवस्थापकीय कौशल्य आहे, उत्पादन व विक्री दृष्टिकोनाच्या सहाय्याने जे कौशल्य आहे ते त्याच्याकडे ते असलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत प्रकल्प अहवाल म्हणजे व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अवगत आहे. म्हणजे त्यामध्ये जमीन आलं, मनुष्यबळ आलं, यंत्रसामग्री आली, तुमचा कच्चा माल आला, तर या सर्व गोष्टींची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. त्या अहवालामध्ये तयार केलं. प्रकल्प अहवाल तयार करत असताना एकंदरीत आपल्या व्यवसायाचं काय चित्र आहे ते तुम्हाला तिथं रेखाटावं लागतं. कशा पद्धतीची गुंतवणूक आहे ते आपल्याला त्याच्यातून कळतं. या प्रकल्प अहवालाच्या आधारे आपल्याला विविध व्यावसायिक ज्या बँका आहेत त्या तुम्हाला कर्ज देण्यासाठी उपलब्ध किंवा कर्जासाठी तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता असते. सहाय्यभूत संस्थांची माहिती तुम्हाला तिथे असली पाहिजे की जे उद्योग निर्माण करत असताना ज्या विविध संस्था आहे की ज्या लघु उद्योग किंवा मोठ्या उद्योगांना अर्थसहाय्य ते करत असतात, तर त्या दृष्टिकोनाने अशा विविध सहाय्यभूत संस्थांची माहिती आपण तिथं मिळवली पाहिजे. साधनसामग्रीचं एकत्रीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. जे काही व्यवसायासाठी लागणारे जे काही वित्त आहे, पैसा आहे, कच्चा माल आहे, बाजारपेठ आहे, मनुष्यबळ आहे, उत्पादनाचं तंत्र आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्हाला तिथे एकत्रीकरण करता आलं पाहिजे. त्यानंतर
उद्योग व्यवस्थापनेबाबत कार्यक्षमता. आता व्यवस्थापन जेव्हा या सर्व गोष्टी घडून येतात, वर्तणूक विषयक आलं, उद्योग स्थापनेबाबतच्या ज्या काही क्षमता आहे त्या पलीकडे आहे उद्योग व्यवस्थापन. या सर्व गोष्टी केव्हा अवलंबून किंवा जेव्हा चांगल्या पद्धतीने घडतील की जेव्हा तुमचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने कार्य करेल. मग त्यामध्ये आहे निर्णय घेण्याची क्षमता. त्या निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे की कोणत्या वेळी कोणता निर्णय आपण योग्य पद्धतीने घेतला पाहिजे की ज्याचा परिणाम आपल्या उद्योजकावर दिसून येईल. निर्णय जर चांगला अचूक असेल तर त्याचा चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला दिसून येईल व जर निर्णय आपला जर चुकला तर त्याचे परिणामसुद्धा आपल्याला तिथे दिसतील. तर त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता उद्योजकामध्ये असली पाहिजे. त्यानंतर उत्पादन व्यवस्थापन क्षमता. आता उत्पादन निर्माण करताना त्यासाठी लागणारी जी क्षमता आहे ती असली पाहिजे. मग त्यासाठी लागणारे व्यवस्थापनेची जी उत्पादन व्यवस्थापनेचा संकल्पनेची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. सामग्रीची खरेदी कशा पद्धतीने करायची, त्याचं संग्रहण भांडार संग्रहण कशा पद्धतीने करायचं, नियंत्रण व लेखांकन इत्यादी बाबतची तुम्हाला माहिती असली पाहिजे. दर्जा नियंत्रण कसा करता आला पाहिजे, आधुनिक वेगवेगळे तंत्रज्ञान कसं हाताळायचं, यंत्रसामग्रीची निगा कशी राखायची, या सर्व गोष्टी आपल्याला तिथे त्याचं ज्ञान अवलंबलं पाहिजे किंवा अवगत असलं पाहिजे. त्यानंतर आहे वित्त व्यवस्थापन क्षमता. या सर्व उद्योजकाचं चक्र आहे ते वित्तीय व्यवस्थापनावर जास्त प्रमाणामध्ये अवलंबून आहे की येणारा पैसा किंवा जाणारा पैसा हा कशा पद्धतीने त्याचं तुम्ही नियोजन व नियंत्रण करतात त्याच्यावर व्यवसायाचं यश हे अवलंबून आहे की त्यासाठी आपल्याला लेखाकर्म व पुस्तपालन अंतिम खाती याबाबत माहिती असली पाहिजे. अकाउंटिंग जे आपण व्यवसायामध्ये प्रत्येक जे काही हालचाली होतात तर त्या हालचालींवर तुमचं नियोजन व नियंत्रण असलं पाहिजे. तुमची जी काही अंतिम खाती तयार होतात, तुमचे जे बॅलन्स शीट्स वगैरे आहे त्या त्याची माहिती तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. परिव्यय संकल्पना व उत्पादन खर्चाचा अंदाज तुम्हाला तिथे आला पाहिजे की व्यवसायामध्ये जो काही खर्च आहे त्या खर्चावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. त्यानंतर आहे विपणन व्यवस्थापन. विपणन व्यवस्थापन की विपणन म्हणजे बाजारपेठ की वितरण प्रणाली, विक्रय कला, विक्रय वृद्धी इत्यादी बाबतची तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मार्केटिंग विपणन म्हणजे एक प्रकारचं मार्केटिंग की तुम्हाला आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने जे ठरलेलं उद्दिष्ट ते चांगल्या पद्धतीने गाठायचं असेल तर यासाठी तुम्हाला विपणन कौशल्य असलं पाहिजे. विपणन व्यवस्थापनचं कार्य तुम्हाला इथं पार पाडावं लागतं की वेगवेगळं वितरण प्रणाली आहे, विक्रय कला तुमच्याकडे असली पाहिजे व विक्रय वृद्धीसुद्धा त्याचीसुद्धा योजना कशा पद्धतीने आखायची याबद्दल संपूर्ण माहिती की बाजारपेठेमध्ये आपलं मार्केटिंग, आपले वस्तू कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपले वस्तू ग्राहक खरेदी करू शकतो या दृष्टिकोनाने विपणन व्यवस्थापन तुमचं असलं पाहिजे. औद्योगिक संबंध व कर्मचारी. त्या औद्योगिक संबंध व कर्मचारी हे सुद्धा एक कार्य तुम्हाला पार पाडावं लागतं की कर्मचाऱ्याची भरती करणे, मजुरी व प्रेरणा देणे, कर्मचारी वर्गांचे मूल्यमापन करणे व त्यांना प्रशिक्षण आयोजित करून देणे, मालक व कर्मचारी यांचे शांतमय संबंध प्रस्थापित करणे. मालक व कर्मचाऱ्यांकडून आपल्याला काम करून घेता आलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांचं बाजू ऐकण्याची संधी दिली पाहिजे. मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये जे काही संबंध आहे ते शांतमय असले पाहिजे. बहुतांश ठिकाणी आपण बघतो की कर्मचारी आणि मालकांमध्ये तडजोड दिसायला पाहत्या, वेगवेगळे युनियन्स वगैरे लागतात का की मालक हा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. तर अशा वेळेस कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या ऐकून घेणे आणि त्यातून काहीतरी मार्ग काढणे, शांतमय पद्धतीने मार्ग काढणे यासाठी सुद्धा त्याला महत्त्वाचं कार्य करावं लागतं. अशा पद्धतीने उद्योजकीयमध्ये वर्तणूक विषयक
उद्योग स्थापनेबाबत व उद्योग व्यवस्थापनेबाबत अशा विविध प्रकारच्या कार्यक्षमता त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. त्यानंतर आहे उद्योजकीय ध्येय निश्चिती. तर उद्योजकीय ध्येय निश्चिती तर स्वतःच्या असणाऱ्या अंगभूत कौशल्याची जाणीव, स्वतःच्या अंगभूत कौशल्याची जाणीव झाल्यानंतर आपल्याला उपजीविका चालवण्याकरिता कोणता व्यवसाय उपयुक्त ठरेल किंवा याचा विचार करणे किंवा निर्णय घेणे म्हणजे उद्योजकीय ध्येय निश्चिती होय. आपल्याला असलेल्या अंतर्भूत कौशल्याची जाणीव झाल्यानंतर त्या कौशल्याचं उपजीविका चालवण्यासाठी जेव्हा आपण त्याचा उपयोग करतो किंवा त्याचा विचार करतो आणि त्या पद्धतीने निर्णय घेतो त्याला उद्योजकीय ध्येय निश्चिती असं म्हणतो. तर त्यामध्ये मग आपल्याला आपली ताकद काय आहे, आपली मर्यादा, आवड काय आहे, आपल्याकडे असलेलं ज्ञान व कौशल्य, साधनसामुग्रीची उपलब्धता किती आहे इत्यादी बाबतचा विचारपूर्वक अभ्यास करून आपल्याला ही ध्येय निश्चिती ठरवता येते किंवा करता येते. तर स्वतःची उपजीविका चालविण्यासाठी उत्पन्न मिळवणे हे प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या उद्योजकाचे ध्येय असते. मग अशा पद्धतीने आपल्याला उद्योजकीय ध्येय निश्चित म्हणजे काय की आपल्याकडे जे काही कौशल्य आहे, आपल्याकडे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन उपजीविका चालवण्यासाठी त्याचं आपल्या कौशल्याचं रूपांतर आपल्या व्यवसायात करणं किंवा त्या दृष्टीने त्या चालवण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी निर्णय घेणे यालाच उद्योजकीय ध्येय निश्चिती असं म्हटलं. आता प्रामुख्याने उद्योजकीय ध्येय निश्चितीमध्ये 3 प्रकारे आहे. एक आर्थिक उद्दिष्ट, दुसरं सामाजिक उद्दिष्ट आणि तिसरं आहे मानवी उद्दिष्ट. तर आर्थिक उद्दिष्टामध्ये आपल्याला बघायचं आहे की आर्थिक उद्दिष्टामध्ये लाभ व प्राप्ती. लाभ प्राप्ती म्हणजे नफा मिळवणे. आता प्रत्येक व्यवसाय म्हटलं की प्रत्येक व्यवसाय हा नफ्यासाठीच कार्य करत असतो. त्याचं मूळ उद्दिष्टच हे असतं की जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळवायचा आहे. मग नफा हे व्यवसायाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप आहे. किती नफा झालेला आहे या अनुषंगाने तुमचा व्यवसाय कशा पद्धतीने कार्य करतो आहे हे तुम्हाला एकतर त्याचं माहिती अवगत होते. व्यवसायाचं स्थिर अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धोका विस्तारासाठी नफ्याची आवश्यकता असते. आता व्यवसायाचं स्थिर अस्तित्व टिकवायचं असेल किंवा जे काही धोके आहे तर त्याचं निराकरण करण्यासाठी नफ्याची तुम्हाला फार आवश्यकता असते. व्यावसायिकाने नफा कमवावा पण नफेखोरी करू नये. नफा तर त्याने मिळवावा, जो काही तो प्रामाणिकपणे कार्य करत आहे त्याच्या मोबदल्यात त्याला काहीतरी नफा मिळेलच, पण नफेखोरी करू नये. अवास्तवी वस्तूच्या किमती बाजारपेठेत त्या वस्तूच्या किमती लावून विकू नये, नफेखोरी करू नये. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नफ्याचा हव्यास करून कमी निकृष्ट दर्जाच्या वस्तू बाजारपेठेमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देणे व त्या पद्धतीने नफा मिळवणे हे कधीही केलं तर ते घातकच ठरणार आहे. कारण की उद्योजकाला विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे की आपल्या पद्धतीने आपण व्यवसायामध्ये जे काही आपण नवनवीन प्रयोग करत आहोत तर ते उद्योजकाच्या कौशल्याचा वापर करून किंवा जे काही आपण नवनवीन हे करतो आहे, नवनवीन जे आपण उद्योगामध्ये प्रयोग करत आहे तर त्या प्रयोग करत असताना आपण चांगल्या पद्धतीचं ग्राहकांना कशा पद्धतीने वस्तू आपण उपलब्ध करून देऊ शकतो हे आपल्याला तिथे बघायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनानेच आपल्याला नफा मिळवताना नफेखोरी त्याचं होऊ देता कामा नये. नफा तर मिळवायचाच आहे, पण काही उद्योजकांना अशी सवय असते व्यावसायिकांना की अवाजवी किमतीला वस्तू विकून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल हे त्यांचं उद्दिष्ट असतं. तर असं न करता जितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला नफा आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही घेतला पाहिजे. नफेखोरी त्याचं होता कामा नये. त्यानंतर आहे ग्राहक निर्मिती. तर ग्राहक निर्मिती हे व्यवसायाचे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की ग्राहकाचं समाधान करणे, त्यांना योग्य किमतीत
वस्तू व सेवा पुरविणे, योग्य वेळी वस्तूंचा व मालाचा पुरवठा करणे हे व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट आहे. ग्राहक निर्मिती, ग्राहकांवरच आपला व्यवसाय अवलंबून आहे. मग त्यांचं समाधान कसं होईल किंवा त्यांना कशा पद्धतीने योग्य किमतीमध्ये वस्तू व सेवा आपल्याला पुरवता येतील व मालाचा पुरवठा योग्य वेळेत आपल्याला कसा करता येईल हे आपल्याला तिथं बघितलं पाहिजे. हे एक मुख्य उद्दिष्ट त्याचं असलं पाहिजे. त्यानंतर आर्थिक उपयोगितांची निर्मिती, नवनिर्मितीचा अवलंब करून उद्योजक आपल्या स्पर्धेच्या युगात प्रगती करत असतो. नवपरिवर्तनामुळे उत्पादन तंत्रात व वितरणात सुधारणा घडवून आणता येतात. आता नवनवीन प्रयोगामुळे किंवा नवनवीन परिवर्तन केल्यामुळे उत्पादन तंत्रामध्ये किंवा वितरणामध्ये सुधारणा घडवून आणल्याने वेगवेगळ्या वस्तू कमी उत्पादन मूल्य आणि जास्त विक्री व्यवसायाला हा नफा मिळवून देण्यासाठी आपल्याला त्याची गरज पडते. की नवनवीन आपल्याला उद्योगाचा विस्तार करायचा असेल, नवीन तंत्रज्ञान विकसित करायचं असेल, आपल्या व्यवसायात त्याचा वापर करायचा असेल तर आपल्याला आर्थिक उपयोगितेची निर्मिती करणं गरजेचं आहे. परिवर्तन तुमच्यामध्ये ते असलं पाहिजे. त्यानंतर आहे सामाजिक उद्दिष्ट. सामाजिक उद्दिष्ट म्हणजे त्यामध्ये सांगितले आहे की योग्य वस्तू आणि सेवांची निर्मिती करणे, ग्राहकांच्या गरजा, आवड-निवड, त्याची आर्थिक क्षमता इत्यादी बाबी विचारात घेऊन उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती व त्याचा पुरवठा हे व्यवसायाचं उद्दिष्ट असलं पाहिजे, ज्यामुळे समाजातील सर्व स्तरातील ग्राहकांच्या गरजा ह्या भागविल्या जातील. त्यानंतर उच्च हेतूचा स्वीकार, कारण की व्यवसायाने समाजाप्रती असणाऱ्या भावना उच्च प्रतीच्या ठेवल्या पाहिजे किंवा त्याच्याकडे असल्या पाहिजे. अनावश्यक वस्तूंचा साठा करून काळा बाजार, भेसळ इत्यादी हलक्या दर्जाच्या वस्तू विक्री करणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती इत्यादी समाजविघातक कृत्य त्याने टाळलं पाहिजे. जे आपल्याकडे आहे प्रामाणिकपणे आपला सामाजिक उद्दिष्ट त्याने ठेवलं पाहिजे. भेसळ कधी केली नाही पाहिजे, काळा बाजार कधी केला नाही पाहिजे, हलक्या दर्जाच्या वस्तू कधी त्याने विक्री केल्या नाही पाहिजे व ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती कधी केल्या नाही पाहिजे, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होऊ शकतो. म्हणून समाजाप्रती त्याच्या ज्या काही भावना आहेत त्या उच्च प्रतीच्या असल्या पाहिजे. समाज कल्याणात योगदान त्याचं असलं पाहिजे. समाजाच्या विकासासाठी किंवा त्याच्या कल्याणासाठी त्याने विविध प्रकारचं योगदान दिलं पाहिजे. समाज घटकांसाठी त्याने रोजगार निर्मिती करून हे एक प्रकारचं योगदान त्याने समाज कल्याणामध्ये दिलं पाहिजे. की उद्योजक म्हटले की जास्तीत जास्त रोजगार त्याने निर्माण तिथे केला पाहिजे. त्यानंतर आहे मानवी उद्दिष्ट. त्यामध्ये आहे पर्यावरण संतुलन, श्रमप्रतिष्ठा व कर्मचारी मनोबल. तर हे तिन्ही गोष्ट मानवी उद्दिष्टाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. उद्योजकीय ध्येय निश्चिती करताना याला फार महत्त्व आहे की पर्यावरणाचं, आपल्या उद्योजकामुळे पर्यावरणाचं काही संतुलन बिघडणार नाही किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची एक काळजी त्याने घेतली पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्याची प्रतिष्ठा किंवा कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक व योग्य वेतन त्याने दिलं पाहिजे. श्रमप्रतिष्ठा त्याने ही जोपासली पाहिजे. कार्य समाधान देणे व वैयक्तिक विकास उत्तेजन देणे हे सर्व त्याने श्रमप्रतिष्ठामध्ये त्याने केलं पाहिजे व कर्मचाऱ्याचं मनोबल कसं टिकवून ठेवता येईल या दृष्टीने त्याने आपल्या व्यवसायामध्ये व्यवसायाची वातावरण निर्मिती केली पाहिजे. की व्यवसायामध्ये त्याचं मनोबल कसं टिकून राहील आणि त्या पद्धतीने तो कसा काम करेल यासाठी तशा पद्धतीचं वातावरण निर्मिती त्याने आपल्या व्यवसायात केली पाहिजे. तर या इथे आपण पहिला चॅप्टर हा संपवत आहे. की पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे की उद्योजकीय जीवनक्रम. मग त्यामध्ये आपण बघितलेलं होतं की स्वयंरोजगार म्हणजे काय, उद्योगाचं वर्गीकरण काय आहे, कौशल्याचं महत्त्व, उद्योजकता संकल्पना काय आहे, उद्योजकाचे गुण काय आहे, उद्योजकाची क्षमता काय आहे आणि उद्योजकीय ध्येय निश्चिती
काय आहे. नमस्कार.